हॅलो स्टुडंट्स, आज आपण आयोनिक इक्विलिब्रियम किंवा आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मधील पीएच म्हणजे काय या पॉइंटचा स्टडी करणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हॉट इज मीन बाय पीएच। आपण पीएच पीएच म्हणजे काय किंवा पीएच कशाला म्हणतो, तर पीएच म्हणजेच या पीएच मध्ये पी ला आपण म्हणणार आहे पोटेन्स। पी फॉर काय असणार आहे, तर पी फॉर पोटेन्स आणि एच फॉर हायड्रोजन आयन, एच फॉर हायड्रोजन आयन इन सोल्युशन। ठीक आहे, मग यामध्ये पी फॉर पोटेन्स, एच फॉर हायड्रोजन आयन इन सोल्युशन। मग ऍक्च्युअल पीएच ची डेफिनेशन काय आहे, ऍक्च्युअल पीएच ची डेफिनेशन काय आहे, तर पीएच ची एकदम सिंपल डेफिनेशन आहे। काय डेफिनेशन आहे तुम्ही पाहू शकता, व्हॉट इज मीन बाय पीएच। लेट अस सी हियर, पीएच मीन्स व्हॉट, निगेटिव्ह लॉगेरिथम टू द बेस 10, negative logarithm to the base 10 of the molar concentration of H plus ions in solution। सोल्युशन मध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच त्या सोल्युशनचं काय असणार आहे, पीएच असणार आहे। मग पीएच ची डेफिनेशन काय, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन सोल्युशन। आणि अशाच पद्धतीने आपण पीओएच याची डेफिनेशन देणार आहे। पीओएच म्हणजे काय, तर सिंपली निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द मोलार कॉन्सन्ट्रेशन OH मायनस आयन्स इन सोल्युशन्स। सोल्युशन मधील OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच त्या सोल्युशनचं काय असणार आहे, पीओएच असणार आहे। आणि सोल्युशन मधील H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच त्या सोल्युशनचं काय असणार आहे, पीएच असणार आहे। ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पीएच म्हणजे काय आणि पीओएच म्हणजे एक्झॅक्ट काय आहे। पीएच दॅट मीन्स निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, आणि या ठिकाणी पीओएच म्हणजे काय, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन इन सोल्युशन। ठीक आहे, पण हे कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये घेणार आहे, तर कॉन्सन्ट्रेशन मोल पर डीएम क्यूब। कशामध्ये घेणार आहे, मोल पर डीएम क्यूब। इथे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन काय घेणार आपण, OH चं मोल पर डीएम क्यूब असं कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे। मग पीएच आणि पीओएच या दोन्हीच्या डेफिनेशन तुमच्या लक्षात आले असतील, तर या दोन्हीवरती पुढचा जो आपला पॉइंट आहे त्या पॉइंटचं नाव आहे रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच। पीएच आणि पीओएच याचं रिलेशन काय आहे। मग तुम्हाला परीक्षेला याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे। कोणता क्वेश्चन आहे बघा, रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच याचं काय रिलेशन आहे, किंवा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन कसा विचारला जातो एक्झाम मध्ये, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14, प्रूव्ह दॅट द इक्वेशन पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 असं प्रूव्ह करण्यासाठी विचारलं जातं। मग हे इक्वेशन आता आपण प्रूव्ह करणार आहे। मग प्रूव्ह करत असताना या इक्वेशन मध्ये पहिली स्टेप काय आहे, तर तुम्हाला माहित आहे लास्ट लेक्चरला तुम्ही आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर या पॉइंटचा स्टडी केलेला आहे। मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजेच काय आहे, तर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे काय असणार आहे, केडब्ल्यू असणार आहे। आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे काय आहे, केडब्ल्यू। मग या केडब्ल्यू चं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्याच्या आयन्स वरती डिपेंड असणार। मग आयन्स कोणते असणार आहेत, तर H3O प्लस अँड OH मायनस। केडब्ल्यू म्हणजेच काय, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, आणि वॉटर मध्ये असणारे आयन्स हायड्रोनियम आयन्स
आणि OH मायनस आयन्स. तर या आयन्स वरती आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर डिपेंड असणार आहे. किंवा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर जे आहे, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे आपण काय म्हणतो तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस अँड OH मायनस आयन्स. मग या ठिकाणी Kw याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर Kw इज इक्वल टू, म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की 298 केल्विन टेम्परेचरला किंवा नॉर्मल टेम्परेचरला 298 केल्विन टेम्परेचरला किंवा 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे कॉन्सन्ट्रेशन लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं आहे. Kw चं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर 1 × 10⁻⁻14. किती कॉन्सन्ट्रेशन असणार आहे Kw चं 1 × 10⁻⁻14 असणार आहे. बरोबर. मग हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे 1 × 10⁻⁻14 हे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचं आहे. म्हणजेच कोणाचं आहे तर हायड्रोनियम आणि OH मायनस आयनचं आहे. मग आपण काय लिहू शकतो हायड्रोनियम आयन H3O प्लस OH मायनस इज इक्वल टू किती येणार कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁻14. 1 × 10⁻⁻14 हे कॉन्सन्ट्रेशन कशाचं असणार आहे तर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचं. म्हणजेच या दोन त्या वॉटर मध्ये असणाऱ्या या दोन आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार 1 × 10⁻⁻14 असणार आहे. मग या इक्वेशनला आपण दोन्ही साइडला काय घेणार आहे लॉगॅरिथम येणार आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला काय घेणार लॉगॅरिथम येणार. मग या ठिकाणी काय घेणार आपण टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ साइड. टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ साइड. दोन्ही साइड आपण काय घेणार आहे लॉग घेणार आहे. दोन्ही साइडचं काय घेणार आहे तर लॉग घेणार आहे. पण दोन्ही साइडचा लॉग घेत असताना बघा इक्वेशन काय तयार होईल तर H3O याचा लॉग घेत असताना काय येणार log to the base 10 हायड्रोनियम आयन H3O प्लस या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉग ची काय होणार ऍडिशन होणार प्लस काय येणार मग log to the base 10 काय असणार आहे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू आता 1 म्हणजे या ठिकाणी काय येणार log 10 1. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉग ची काय होणार ऍडिशन. पुढे काय असणार आहे log to the base 10 10⁻⁻14. म्हणजे दोन्ही साइडला लॉग घेतल्यानंतर तर हे इक्वेशन तयार होणार आहे. मग यामध्ये पाहू शकता पुढची नेक्स्ट स्टेप काय आहे log to the base 10 हायड्रोनियम आयन H3O प्लस log 10 OH मायनस इज इक्वल टू. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे लॉग म्हणजे 1 चा लॉग हा किती येणार 0 येणार आहे. 1 चा लॉग किती येणार 0 येणार आहे. 0 आपण या ठिकाणी लिहिणार नाही. मग log 10⁻⁻14 याचा लॉग किती येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता log to the base 10 मग हा जो -14 एक्सपोनेंट आहे तो पुढे लॉगला काय होणार मल्टिप्लाय होणार आहे. हा पुढे येणार आहे म्हणजे काय होणार -14 into log to the base 10 इथे काय येणार आहे 10 येणार आहे. मग जर आपण 10 चा लॉग बघितला तर 10 ची कॅरेक्टरिस्टिक 1 आहे आणि 10 चा 0 मध्ये लॉग काय असणार 1.000 लॉग येणार आहे. बरोबर. मग -14 into 1 शेवट किती येणार -14च येणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं 14 ने 1 ला गुणल्यानंतर किती येणार शेवट 14च येणार आहे. म्हणजेच log to the base 10 याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट काय घेणार आहे -14 व्हॅल्यू घेणार. काय घेणार आहे -14 व्हॅल्यू घेणार आहे. मग हे जे इक्वेशन तयार झालेलं आहे
तर या इक्वेशनला आपण काय करणार आहे, मायनसनी दोन्ही साईडला काय करणार, मल्टिप्लाय करणार आहे. जे निगेटिव्ह साइन आहे त्या निगेटिव्ह साइननी दोन्ही साईडला काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. मग काय होईल, याला निगेटिव्ह साइन मल्टिप्लाय केले की काय येणार, मायनस log टू द बेस 10 H3O प्लस इन ब्रॅकेट मध्ये मायनस या log 10 ला आपण मायनस ने मल्टिप्लाय करणार, काय येणार, मायनस log टू द बेस 10 OH मायनस इज इक्वल टू, याला मायनस ने मल्टिप्लाय केले की मायनस मायनस येणार प्लस, म्हणजे फक्त काय येणार आहे, 410 येणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता, मायनस निगेटिव्ह log टू द बेस 10 H3O प्लस म्हणजेच H3O म्हणजेच H प्लस असणार आहे. लक्षात ठेवा, H3O हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन, H3O प्लस म्हणजेच काय, H प्लस. मग या ठिकाणी H3O च्या ऐवजी आपण H प्लस घेतलं म्हणजेच काय येणार, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 H प्लस म्हणजेच इन शॉर्ट काय येणार आहे, तर pH येणार आहे. या टर्म ऐवजी आपण काय घेणार आहे, pH, कारण pH म्हणजेच काय, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय घेणार आहे, pH घेणार आहे, बरोबर. प्लस निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 OH मायनस आयन्स म्हणजेच काय असणार आहे, तर POH असणार आहे इज इक्वल टू काय घेणार, 14 घेणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे इक्वेशन आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. आणि प्रूव्ह करण्यासाठी आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचा या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. मग हे इक्वेशन तुम्हाला एक्झाम मध्ये प्रूव्ह करण्यासाठी विचारलं जातं, तर या पद्धतीने ते इक्वेशन तुम्ही काय करू शकता, प्रूव्ह करू शकता. आता यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे की न्यूट्रल सोल्युशन म्हणजे काय किंवा ऍसिडिक सोल्युशन म्हणजे काय. बेसिक सोल्युशन आपण कशाला म्हणणार आहे, कोणत्या सोल्युशनला आपण ऍसिडिक सोल्युशन म्हणतो, कोणत्या सोल्युशनला आपण बेसिक सोल्युशन म्हणतो, कोणत्या सोल्युशनला आपण न्यूट्रल म्हणणार आहे. तर लक्षात ठेवा, न्यूट्रल सोल्युशन म्हणजे काय, एकदम सिंपली न्यूट्रल सोल्युशन, तर न्यूट्रल सोल्युशन मध्ये हायड्रोनियम आयन म्हणजेच H3O प्लस हायड्रोनियम आयन त्याचबरोबर OH मायनस आयन्स यांचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, इक्वल असणार आहे. न्यूट्रल सोल्युशन मध्ये हायड्रोनियम आयन आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असणार. मग ते किती असणार आहे, तर ते कॉन्सन्ट्रेशन असणार आहे 1 × 10⁻⁻7 मोलार असणार आहे. किती कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, 1 × 10⁻⁻7 मोलार असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हायड्रोनियम आणि OH मायनस आयन्स यांचं कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रल सोल्युशन मध्ये काय असणार, सेम असणार. ते किती असणार आहे, तर 1 × 10⁻⁷ मोलार असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हायड्रोनियम आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल सोल्युशन मध्ये, तर त्याला आपण काय म्हणणार, न्यूट्रल सोल्युशन म्हणणार आहे. मग न्यूट्रल सोल्युशनचा pH किती असणार आहे, मग न्यूट्रल सोल्युशनचा pH किती असणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता pH इज इक्वल टू मायनस log टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच H3O प्लस H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय घेणार आपण, H3O प्लस घेणार आहे. लक्षात ठेवा, मग pH इज इक्वल टू मायनस log टू द बेस 10. मग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेणार आहे, मग मी तुम्हाला सांगितलं H प्लस म्हणजे काय, H3O प्लस आणि याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, तर 1 × 10⁻⁷ किती आहे, 1 × 10⁻⁷ आहे. मग या ठिकाणी -7 ही जी टर्म आहे ही एक्सपोनेंट व्हॅल्यू जी आहे ही पुढे येणार आहे. मग या ठिकाणी मायनस, या ठिकाणी मायनस 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 काय होणार, प्लस होणार आहे. म्हणजे pH इज इक्वल काय येणार आहे, 7. मग 7 × log टू द बेस 10, log टू द बेस 10 किती येणार, 1. आता या ठिकाणी बघा 1 × 10 काय येणार आहे, तर 10 येणार आहे. 1 × 10 10 येणार आहे, बरोबर. मग pH इज इक्वल टू 7 × आता 10 ची कॅरेक्टरिस्टिक किती असणार, 1
आणि 10चा 0 मध्ये नाव किती आहे तर 0 0 0 आहे. म्हणजे शेवट pH किती येणार आहे तर 7 येणार आहे. शेवट pH किती येणार आहे तर 7 येणार आहे. म्हणजे न्यूट्रल सोल्युशनचा pH हा नेहमी काय असतो 7 असणार आहे. न्यूट्रल सोल्युशनचा pH नेहमी किती असणार आहे तर 7 असणार आहे. मग या ठिकाणी आपण H+ आयन कॉन्सन्ट्रेशन घेतलं तरी 7 येणार आणि OH- आयन कॉन्सन्ट्रेशन घेतलं तरी किती येणार 7 येणार आहे. म्हणजे न्यूट्रल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती न्यूट्रल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असणार आहे. H3O + OH- या दोन्ही आयनचं कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रल सोल्युशन मध्ये सेम असणार. त्याचबरोबर pH किती असणार आहे तर pH 7 असणार आहे. तर हे झालं न्यूट्रल सोल्युशन बद्दल. समजा आपण ऍसिडिक सोल्युशन घेतलं मग ऍसिडिक सोल्युशन मध्ये ऍक्च्युअल pH किती असणार आहे तर पहा ऍसिडिक सोल्युशन मध्ये ऍक्च्युअल pH किती असणार आहे. मग ऍसिडिक सोल्युशन म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍसिडिक सोल्युशन. मग ऍसिडिक सोल्युशन म्हणजे काय ज्या सोल्युशन मध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन बघा ज्या सोल्युशन मध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार ज्या सोल्युशन मध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार त्या सोल्युशन आपण काय म्हणणार आहे ऍसिडिक सोल्युशन म्हणणार आहे. किंवा ऍसिडिक म्हणतो आपण ज्या सोल्युशन मध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन OH- पेक्षा जास्त असेल तर त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे ऍसिडिक सोल्युशन म्हणणार आहे. मग ऍसिडिक सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे H+ वरती डिपेंड आहे. म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्या सोल्युशन आपण काय म्हणणार आहे ऍसिडिक सोल्युशन म्हणणार आहे. आणि ऍसिडिक सोल्युशनचा pH हा नेहमी काय असतोय तर 7 पेक्षा कमी असतोय. ऍसिडिक सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा काय असतोय कमी असतोय. म्हणजे pH <7. pH किती असणार आहे <7 असणार आहे. 7 पेक्षा pH काय असणार आहे ऍसिडिक सोल्युशनचा कमी असणार आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ऍसिडिक सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा कमी असणार. म्हणजेच 7 पेक्षा कमी म्हणजे तो किती असू शकतो 6 असेल किंवा 5 असेल 4 असेल 3 असेल 1 असेल ह्या व्हॅल्यू असणार आहे. बरोबर का 7 पेक्षा कमी pH असेल तर त्या सोल्युशन आपण काय म्हणणार ऍसिडिक सोल्युशन म्हणणार आहे. त्याचबरोबर बेसिक सोल्युशनचा जर विचार केला तर बेसिक सोल्युशन मध्ये आपण काय सांगू शकतो कोणत्या सोल्युशनला आपण बेसिक सोल्युशन म्हणणार आहे तर सिंपली बेसिक सोल्युशन म्हणजे काय ज्या सोल्युशन मध्ये OH- आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार ज्या सोल्युशन मध्ये OH- आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार त्या सोल्युशन आपण काय म्हणणार आहे बेसिक सोल्युशन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे बेसिक सोल्युशन म्हणणार आहे. मग किंवा या ठिकाणी ज्या सोल्युशन मध्ये H+ पेक्षा OH- आयन कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर त्या सोल्युशन आपण बेसिक सोल्युशन म्हणणार आहे. आणि बेसिक सोल्युशनचा pH हा काय असणार आहे बेसिक सोल्युशनचा जो pH आहे तो pH 7 पेक्षा जास्त असणार आहे. बेसिक सोल्युशनचा जो pH आहे तो 7 पेक्षा काय असणार जास्त असणार आहे. म्हणून त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे तर बेसिक सोल्युशन म्हणणार आहे. ज्या सोल्युशनचा pH 7 पेक्षा जास्त असेल त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार बेसिक म्हणणार. मग 7 पेक्षा जास्त म्हणजे किती असेल कॉन्सन्ट्रेशन pH किती असेल तर 8 असेल 9 असेल 10 असेल 11 असेल 12 असेल 13 असेल आणि 14 पर्यंत जर असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे बेसिक सोल्युशन. आणि 7 पेक्षा कमी असेल तर ऍसिडिक 7 पेक्षा जास्त असेल तर बेसिक म्हणणार आहे. तर असे या ठिकाणी आपण pH म्हणजे काय आपण स्टडी केलेला आहे. pH म्हणजे काय तर निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन अँड pOH म्हणजे काय तर निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. त्याचबरोबर pH आणि pOH चा आपण रिलेशन पाहिलेला आहे. त्याचबरोबर ऍसिडिक सोल्युशन म्हणजे काय ज्या सोल्युशन मध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर आपण ऍसिडिक सोल्युशन म्हणणार. आणि ज्या सोल्युशन मध्ये OH- आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्याला म्हणणार आपण बेसिक सोल्युशन. आणि न्यूट्रल सोल्युशन मध्ये ऍसिडिक आणि बेसिक म्हणजे H+ आणि OH- या दोन्ही आयनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असणार. म्हणून त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे न्यूट्रल सोल्युशन म्हणणार आहे.
ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला राहिलेले पॉईंट पाहणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.